सुनील महाराज इकडे या. ज्यांच्या गळ्यामध्ये टाळ नाही त्यांनी कृपा करून खाली बसून घ्या. आहे त्या जागेवरती खाली बसून घ्या. बाकीच्यांनी जागेवरती खाली बसून घ्या. हो हो. राम कृष्ण हरी हरी जय जय 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 राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय 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 राम 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 जय जय राम कृष्ण जय जय राम जय 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 राम कृष्ण जय 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 राम हरि जय जय राम कृष्ण जय 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 राम हरि जय जय राम जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहता सुख झाले हो साजने दोघा विठ्ठल बरवा दोघा माधव बरवा दोघा माधव बरवा दोघा माधव बरवा रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने दोघा विठ्ठल बरवा दोघा माधव बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा बहु सुकृताची जोडी म्हणून भेटणे आवडी दोघा भेटण बरवा दोघा माधव बरवा दोघा माधव बरवा दोघा माधव बरवा लाडकिले कमी संताचे लाडकिले कमी संताचे लाडकिले कमी मजवरी कृपा बहुतांची मजवरी कृपा बहुतांची मजवरी कृपा बहुतांचे मजवरी कृपा बहुतांचे मजवरी कृपा बहुतांचे मजवरी कृपा अखय चुडा हाती आला अखय चुडा हाती आला चुडा हाती आला अखय चुडा हाती आला कन मोती नाकाला कन मोती नाकाला कन मोती नाकाला कन मोती नाकाला मोती नाकाला कन मोती नाकाला मुराळी शृंगारीला भूत मुरळी शृंगारीला मुराळी शृंगारी भूत मुराळी शृंगारीला चौऱ्याशीचा शिक्का केला 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 लाड केले कमी संता लाड केले कमी संताची लाड केले कमी संताची मजवरी कृपा बहुतांची मजवरी कृपा बहुतांची
मजवरी कृपा बहुतांची मजवरी कृपा बहुतांची मजवरी कृपा बहुतांची मजवरी कृपा बहुतांची तुका तुके उतरला का तुके उतरला तुके उतरला तुके उतरला सहानकेचा कौल दिला सहानकेचा कौल दिला सहानतेचा कौल दिला सहानतेचा कौल दिला सहानतेचा कौल दिला सहानतेचा कौल दिला लाड केले कमी संता लाड केले कमी हॅलो लाड केले कमी मजवर कृपा बहुतांची मजवर कृपा बहुतांची मजवरी कृपा बहुतांची मजवरी कृपा बहुतांची मजवरी कृपा बहुतांची मजवरी कृपा बहुतांची हरि गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल घुमाजी गोपाल घुमाजी गोपाल घुमाजी लाडकिले कमी संतांचे लाडकिले कमी संतांचे लडकीले कमी संतांची लडकीले कमी संतांची लाडकिले कमी संतांचे लाडकिले कमी संतांचे लडकीले कमी संतांची लडकीले कमी संतांची मजवरी कृपा बहुतांची मजवरी कृपा बहुतांची लाडकिले कमी संतांचे लाडकिले कमी संतांचे मजबरी कृपा बहुतांची मजबरी कृपा बहुतांची लाडकीले कमी सताची सताची लाडकीले कमी सताची मजवरी कृपा बहुतांची ए बहुतांची मजवरी कृपा बहुतांची हो मजबरी कृपा बहुतांची लाडकिले कमी संतांचे लाडकिले कमी संतांचे लाडकीले कमी सताची विठ्ठला 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 बोला पुंडले
कीर्तन सुरू होतंय. सूचना एवढीच आहे, डाव्या बाजूला राजकीय व्यासपीठ आहे, आमदार खासदार आजी माजी लोकप्रतिनिधी यांच्यासाठी. उजव्या बाजूला महाराज मंडळींचं स्टेज आहे. तर सगळ्यांना विनंती, समोर बैठक व्यवस्था केली आहे. जी महाराज मंडळी आलेली आहेत त्यांनी इकडे उजव्या बाजूच्या स्टेजवर येऊन बसावं. आणि संत मंडळींसाठी हे स्टेज आहे उजव्या बाजूचं. डाव्या बाजूला राजकीय आमदार खासदार आजी माजी पदाधिकारी त्यांच्यासाठी आहे. बाकी सगळ्यांसाठी आपण भव्य दिव्य बैठक व्यवस्था केली आहे. त्याचे शिस्त सगळ्यांनी पाळा. आपण कीर्तनाला सुरुवात करू. कृपया करून आता माईक कोणी वापरू नका कीर्तन सुरू होईपर्यंत. ही बाबांची विनंती आहे. माईक कोणी वापरू नका कीर्तन संपेपर्यंत. लाडकी लेखमी संतांची मजवरी कृपा बहुतांची. आखई चुडा हाती आला अंकन मोती नाकाला. सहान बोध मुराळी मुराळी शृंगारीला. सहानकेचा कौल दिला तुकी तुका उतरला. सहानकेचा कौल दिला. तुकी तुका उतरला सहानकेचा कौल दिला. संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय, वैराग्य रागरसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी, वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा आणि या प्रांताची एक महिन्याने या ठिकाणी अधिक मासानिमित्ताने एक ज्या अधिष्ठात्री संत देवतेच्या निमित्ताने सप्ताह संपन्न होणार आहे त्याचा ध्वजारोहण आजच झालेला आहे. अशी ही अधिष्ठात्री संत देवता श्री गगनगिरी महाराज या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत असीम अपूर्व अहेतुकी अशा अनुग्रहामुळं तुम्ही आम्ही आज या वैशाख मासाच्या पावन पर्वामध्ये या ठिकाणी आपल्या सर्वांचं एकत्र येण्याचं प्रवृत्तीनिमित्त हे भारतीय संस्कृती जी सनातन वैदिक भारतीय संस्कृती यामध्ये जे 16 संस्कार सांगितले त्याच्यापैकी हा विवाह हा एक संस्कार आहे. आणि त्या संस्काराला अनुसरूनच आज भारतीय संस्कृती जी आहे ती संपूर्ण जगाचं गुरुत्व भूषवील अशा प्रकारची याची योग्यता आहे. पण आपण जेव्हा ह्या परकीय पाश्चिमात्य लोकांचं विशेषतः जे अनुसरण करतो त्यामुळं या ठिकाणी एवढी महान असणारी ही संस्कृती ती संस्कृती देखील आताच्या जीवनामध्ये ती रसातळाकडे जायला पाहत आहे. याचं कारण ज्यांनी लक्षात घेतलं आणि जे महानुभाव किंवा जे दूरदर्शी क्रांतदर्शी असे जे लोक आहेत त्यांनी ह्या विवाह संस्थेचं जतन करण्यासाठी अत्यंत प्रयत्नाची पराकाष्ठा केलेली आहे. आणि त्यापैकी एक प्रबोधनकार जर कोण असतील तर ते आमचे बंधुवर्य प्रबोधनकार असणारे संत निवृत्तीनाथ महाराज आहेत. त्यांच्या धर्मपत्नी आहेत, त्यांचा मुलगा कृष्ण आहे आणि कन्यारत्न जे आहे जे आज विवाहबद्ध होत आहे ज्ञानेश्वरी नावाने संपन्न होऊन या ठिकाणी जणू काही हातामध्ये एक कंकण की या भारतीय संस्कृतीचं जतन व्हावं याचं प्रात्यक्षिक म्हणजे आजचा हा विवाह समारंभ आहे. आणि तुम्हाला आम्हाला हा नयन मनोहर असणारा काहीसा अंतर्मुख करणारा अशा प्रकारचा हा जो लग्न सोहळा समारंभ होत आहे हे पाहत असताना हे आपल्या जीवनातील भाग्याचे क्षण आहेत असं म्हणायला हरकत नाही. विठ्ठल विठ्ठल असं आहे की या ठिकाणी हे जे कन्यारत्न आहे याचा कन्या शब्दाचा अर्थ आपल्या ह्या भारतीय संस्कृतीमध्ये विवाह, लग्न, कन्या, चिरंजीव सौभाग्याकांक्षिणी, वरराज किंवा त्यांची असणारी नामाभिधनं ही सगळी नामाभिधानं अत्यंत सार्थक किंवा अर्थवाह्य अशा प्रकारचे असतात. त्याप्रमाणे आज या ठिकाणी कन्या शब्दाचा अर्थ आहे आपला पुत्र. कन्या हे शब्दसुद्धा खूप मोठे अर्थपूर्ण आहेत. ते आपल्याला आपल्या जीवनाची दिशा सांगतात. पुत्र शब्दाचा अर्थ आहे पुन्नाम नरकात त्रायते इति पुत्रहा. पुत्र म्हणजे काय? आमच्या परमप्रेमास्पद बंधुवर्य सुनीलजी किंवा मनीषाताई यांचं असणारं जे पुत्ररत्न आहे. पुत्र कशाला म्हणतात तर पुन्नाम नरकात त्रायते. आपल्याला अघोर आपल्याकडून घडलेल्या
अपराधामुळं किंवा पापकर्मामुळं जर आपण नरकगामी होणार असेल तरीसुद्धा त्याची सुटका करणारं असं ज्याचं मनोबल आहे, बुद्धिबल आहे, आत्मबल आहे, अशा मुलाला जन्म दिलेला आहे, तर त्याचं नाव आहे पुत्र. विठ्ठल कन्या शब्दाचा अर्थ आहे कम प्रतिनयती इति कन्या. कम शब्दाचा अर्थ आहे सुख, शाश्वत अविनाशी सुख. आणि जिला जन्म दिल्यानंतर आपले डोळे मिटेपर्यंत जी आपल्या जीवनामध्ये सुखाचा विस्तार करण्याला कारण होते तिला म्हणतात कन्या. विठ्ठल पिता नाव आहे पाती इति पिता. जो आपल्या मुलाचं जन्म दिल्यानंतर त्याला 7 पिढ्याची इस्टेट मिळवण्यासाठी प्रयत्न करत नाही, तर आपल्या हृदय एक झाले, ए हृदयीचे ते हृदयी घातले. आपण जीवनभर ज्या प्रकारचं धर्मशास्त्राचं अनुसरण केलं, या ठिकाणी जी भक्ती सिद्धांताचं जतन केलं, जे तत्व चिंतन केलं, तर ते आपल्या हृदयातलं दुसऱ्या आपल्या पुत्राच्या हृदयामध्ये संक्रमित करून त्याचं खऱ्या अर्थाने संरक्षण करणारा असं जो असतो त्याला म्हणतात पिता. माता कशाला म्हणतात? मी येते अनया सा माता. म्हणजे जी आपल्या मुलाला जन्म दिल्यानंतर किंवा मुलीला जन्म दिल्यानंतर तिच्या बाहेरच्या ज्या हालचाली आहेत त्या वेळच्या वेळेला ओळखून त्याप्रमाणे तिच्या जीवनाला कलाटणी देणारी, तिला दिशा दाखवणारी अशी मार्गदर्शक जी स्त्री आहे तिला म्हणतात माता. ह्या घरामध्ये माता पिता हे जे शब्द आहेत हे सगळे शब्द तर सार्थकी आहेतच आहेत, परंतु याचं अनुसरण करणारी ही जी नावं आहेत ही नावंसुद्धा सार्थकी आहेत, अन्वर्थक आहेत. विठ्ठल गृहस्थाश्रमामध्ये आपलं जीवनयापन करणारे प्रातस्मरणीय वंदनीय निवृत्तीनाथ महाराज या ठिकाणी नावच निवृत्ती आहे. त्यांचं वर्णन केले, निवृत्ती दया नाव, निवृत्ती दया बरव, किंबहुना निवृत्तीची राणी व निवृत्तीची, असं त्याचं वर्णन केलेलं आहे. अमृतानुभवामध्ये मंगलाचरणामध्येच म्हणतात, यदक्षर मनाखेय मानंद मजमव्ययम श्रीमन निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतम आश्रये गुरुरित्याख्या लोके साक्षात विद्या ही शांकरी जयत्याज्ञा नमस्तस्यै दयार्द्रायै निरंतरम, असं वर्णन केलेलं आहे. माणसाने आपलं नाव, आपलं आडनाव याचं जरी चिंतन केलं तर त्याच्यामध्ये आपल्या जीवनामध्ये जीवन पद्धती, आपली जीवनशैली कशी असावी याचं त्याला अंतर्मुखवृत्तीनं चिंतन व्हावं, अशी ही भारतीय संस्कृतीची नावं आहेत. या सगळ्यांची नावं जी आहेत या पद्धतीची आहेत. तर यामध्ये ही नावंसुद्धा आत्ता सांगितल्याप्रमाणे निवृत्तीपरायण ज्याचं जीवन आहे, म्हणजे ज्याला इहलोकातल्या सुखाची आशा नाही, परलोकातल्या सुखाची आशा नाही, मोक्ष सुखाची सुद्धा आशा नाही, केवळ ह्या जगामध्ये बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या, अशा एक दयार्द्र वृत्तीनं ज्यांनी आपल्या जीवनामध्ये पायाला भोवरा बांधून ह्या समाजामध्ये या ठिकाणी प्रबोधन प्रकर्षेनं लोकांना आपल्या स्वरूपाचा अवबोध व्हावा, त्यांना दूषित प्रवृत्ती त्यांच्या नाहीशा व्हाव्या म्हणून ज्यांनी रात्रंदिवस या ठिकाणी केलेले प्रयत्न, त्या प्रयत्नाची पावती म्हणून या ठिकाणी उपस्थित असणारा हा जनसमुदाय आहे. तेव्हा त्या खरं निवृत्तीपरायण त्यांचं जीवन असावं, परंतु या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये पत्नी रूपाने, धर्मपत्नी रूपाने एक पातिव्रत्याचं, साध्वी व्रताचं जतन करणारी पत्नी शालिनी याचा अर्थ सुस्वभावी, आणि त्या सुस्वभावी असणारी हे खरं तर ती माया आहे, परंतु असंग असणाऱ्या निर्विकार ब्रह्माला समर्पित होऊन त्याच्या अधीन राहून या ठिकाणी आपल्याही जीवनाचं मंगल करणारी जी स्त्री आहे तिचं नाव आहे शालिनी. आणि अशा प्रकारचं या नावाला धारण करून या ठिकाणी असंग निर्विकार असणारं जे ब्रह्म, त्याला माया ही एक प्रकारची उपाधी आहे, त्यामुळं त्याला ईश्वर भाव किंवा ऐश्वर्य प्राप्त होतं आणि संपूर्ण जगताची उत्पत्ती स्थिती लय करण्याचं सामर्थ्य ज्यांच्या ठिकाणी येतं ते आहे देवदेवी. आणि हे देव आणि देवीच्या रूपाने या ठिकाणी ह्या पुत्ररत्नांना
हा आमचा कृष्ण आहे. कर्षती इति कृष्ण. या ठिकाणी सर्वांचं मन व्हावा वाटे जना, तुका म्हणे 60 गुणा, अशा प्रकारचं जे सद्गुण आहे ते धारण करते. या ठिकाणी आमची ही ज्ञानेश्वरी आहे, हे तर काय हे ज्ञानाचंच ऐश्वर आहे. या नावाचा अर्थ असा आहे. तुम्ही म्हणाल त्यांच्याजवळ एवढं आहे का? नाही, असो किंवा नसो, पण त्यांची ती जबाबदारी असल्यामुळं जीवनाच्या अव्यवहित पूर्व क्षणापर्यंत त्यांना या ठिकाणी हा बोध होईलच. फक्त त्यांनी त्याच्यासाठी आपलं जीवन समर्पण करावं. विठ्ठल या ठिकाणी असं आहे की हे जे साहिल नाव आहे, तुम्हाला वाटेल की हे नाव आपल्या भारतीय संस्कृतीत कोणत्याही संस्कृत धातूपासून उत्पन्न झालेलं नाही. मराठीतलंही कोणतं क्रियापद याला नाही. हे बहुतेक आईवडिलांनी आवडीनं काहीतरी अपूर्वता म्हणून नाव ठेवलेलं असेल, परंतु ते नावसुद्धा सार्थ आहे. त्यात सह धातू आहे ना, साहिल किंवा सहन करणं. तर आमच्या जीवनामध्ये जर ईश्वरी ज्ञान आलं, ज्ञानेश्वरी आली, तर आम्ही सहते सहे मी ते सहन करू. आणि दुसरं अद्वैत ज्ञान आलं तर आम्ही त्याचं खंडन करू. आणि अशा ह्या नामाभिधांना घेऊन ह्या ज्या मूर्ती एकत्र झालेल्या आहेत, हे सगळे आपण त्यांना आपल्या कुटुंबातले सदस्य समजतो. म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने आपण आपल्या अंतःकरणात असणाऱ्या हृदयस्थ परमात्म्याच्या सत्तेतून ह्या दोघांनाही आशीर्वाद देण्यासाठी आलो. या ठिकाणी चिरंजीव सौभाग्याकांक्षिणी ज्ञानेश्वरी आणि वरराज असणारे साहिल यांना दीर्घ आयुष्य आरोग्य प्राप्त व्हावं. त्यांना या ठिकाणी सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणी पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात. याचाच अर्थ असा आहे की जर सर्व जे कुटुंबातील सदस्य आहेत ते सर्व सुखी असावेत, सर्व निरोगी असावेत, सर्वांना चांगल्या गोष्टी पाहायला ऐकायला मिळाव्यात आणि कोणाच्याही वाट्याला दुःख न येवो, अशा प्रकारची प्रार्थना करण्यासाठी आपण हा जनसमुदाय या ठिकाणी एकत्र आलेला आहे. या ठिकाणी मी बोलत आहे, आपण बसलेले आहात, तरीसुद्धा आपला हृदयस्थ असणाऱ्या परमात्म्याचं जे काही आपल्याला आशीर्वाद आहे त्याचं फक्त मी प्रतिनिधित्व करीत आहे, एवढाच याचा अर्थ. विठ्ठल म्हणून आपल्या अंतःकरणात नामदेवरायांचा अभंग आज स्फुरण होत आहे. आकल्प आयुष्य व्हावे तया कोळा, माझ्या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग. विठ्ठल कालिदासाने एका ठिकाणी म्हटलेलं आहे, त्या कालिदासाचं शाकुंतल म्हणून नाटक आहे. त्या नाटकामध्ये त्यांनी सांगितलं की जीवनामध्ये आईवडिलांच्या दृष्टीनं सर्वात मोठा वियोगाचा जो क्षण आहे की जो शोकालाही कारण होतो, परंतु दोन भाव अंतःकरणामध्ये असा आहे की परस्पर दोन विरोधी गोष्टी अंतःकरणात किंवा एका अधिकरणात एकाच काली कधी राहत नसतात. परंतु उदाहरणार्थ सुख आणि दुःख हे दोन्ही एका वेळी एकाच काळामध्ये अंतःकरणाचे धर्म एकत्र राहू शकत नाही. पण लग्न हा असा समारंभ आहे, कारण त्याचं नाम लग्न आहे, लज धातूपासून हा झालेला आहे, त्याचा अर्थ ऐक्य. तेव्हा आपली मुलगी जी आहे ती आपल्या पतिदेवाच्या ठिकाणी आज कन्यादान रूपाने आपण समर्पित करीत आहोत, याचा आनंदही जीवनामध्ये असतो. आणि जिला गर्भस्थापनेपासून आजपर्यंत जिचं रक्षण केलं ती कन्या आपल्याला दुरावणार आहे, याचं शोक, याचं दुःख, याचा खेद, क्लेश सुद्धा अंतःकरणात राहतात. हा प्रसंग आहे लग्नाचा आणि तो प्रसंग आलेला आहे आमच्या परमप्रेमास्पद भगिनी आणि गुरुवर्य महाराज यांच्या ठिकाणी. विठ्ठल तुम्ही म्हणाल
हे तर शुभेच्छा आशीर्वादच चालले, कीर्तनाचं काय? तर आता राहिलेलं सगळं कीर्तनच आहे असं समजायचं. विठ्ठल 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 विठ्ठल. या शब्दाचा अर्थच असे, विवाह म्हणजे विशेष रूपाने विशेषेण वहती ती विवाह, ज्याच्यामध्ये आपल्या जीवनामध्ये विशेष अशा महत्त्वपूर्ण जबाबदारी पडते आणि ती आपल्याला देहांतापर्यंत पार पाडायची असते. की या ठिकाणी शेंडी तुटो की पारंबी तुटो, देहम वा पातयामी. या ठिकाणी मी देह पडला तरी चालेल, परंतु या देहमवा पातयामी कार्यमवा साधवायामी. माझ्या खांद्यावर जी कार्याचा भार सोपवलेला आहे तो मी शेवटपर्यंत सिद्धीला नेईल. अशा प्रकारचे हे पती पत्नींची एक प्रकारची प्रतिज्ञा आहे की ऐक्याची प्रतिज्ञा. आता मी तुझा अंगीकार केला ना, जित्या रोटी आणि मेल्या माती. विठ्ठल स्वामी महाराजांच्या आश्रमामध्ये आळंदीला लोक लग्न झालं की माऊलीच्या दर्शनाला येतात. तसं कोणी दर्शनाला नवीन दाम्पत्य आलं की स्वामी महाराज त्या मुलीला म्हणायचे की बाळ, तुला मी आज सुखाचा बीजमंत्र सांगतो, आयुष्यात तुला कधीही दुःख येणार नाही, तर तू ऐकशील का? ती मुलगी म्हणायची ऐकते. स्वामी महाराज म्हणते ऐकू नको, करशील का? तर ते म्हणे करेल. आणि मग स्वामी महाराज सांगायचे, बाळ, हा संसार हा केवळ दुःखमय आहे असं तर संत जाणतातच, परंतु व्यावहारिक दृष्टीनं पाहिलं तर ह्या प्रपंचामध्ये कधी सुखाचे दिवस येतात, कधी दुःखाचे ढग दाटून येतात. तर अशा वेळेला कधी तुझा जो पती आहे तो सुद्धा गांगरून जाईल, त्याचीसुद्धा बुद्धी कुंठित होईल. आणि अशा वेळेला धन्योग्रस्त आश्रमामध्ये सांगितलं की अशा वेळेला आपली सल्लागार जी कोण आहे, मंत्री कोण आहे, तो पत्नी आहे. आणि त्यावेळेला तो तुम्हाला विचारेल की पती तुला विचारेल आता कसं, आता काय करायचं, असं तो ज्या वेळेला म्हणजे बुद्धी कुंठित होऊन म्हणेल त्यावेळेला तुला सांगतो, तो म्हणेल आता कसं, तू म्हणायचं तुम्ही म्हणाल तसं. विठ्ठल हा सुखाचा बीजमंत्र आहे. आणि भारतीय ऋषीमुनींच्या रक्ताची परंपरा आपल्यापर्यंत आलेली आहे. त्यासाठी आपण काही जरी झालं तरी या ठिकाणी काय होईल ते होया काय घडलं ते घडोया शेवटी. काय घडलं क्षण आता थोड्याच मिनिटांनी येणार आहे. हे एक प्रतिज्ञापत्र सादर करणं आहे जनता जनार्दनाच्या चरणी आशीर्वादासाठी, ईश्वराच्यासाठी की या ठिकाणी काय घडेल ते घडोया शेवटी. माझ्या जीवनात किती अनुकूल प्रसंग आले तरी मी त्याचं कौतुक करणार नाही, प्रतिकूल परिस्थिती आली तरी त्यामुळं मी गांजला जाणार नाही, दीन होणार नाही, परंतु माझं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य करीत या ठिकाणी मी माझं जीवन यापन करील. असा प्रतिज्ञेचा दिवस म्हणजे हा लग्नाचा क्षण आहे. त्या ठिकाणी अशा प्रकारच्या ह्या लग्नामध्ये आज आपण ह्या चिरंजीव सौभाग्याकांक्षी ज्ञानेश्वरीला एक प्रकारचं निरोप देत आहोत
या ठिकाणी निरोप देताना तिच्या अंतःकरणात काय कालवा झाली हे स्वसंवेद्य आहे, आपल्याला कळणार नाही. पण व्यवहार दृष्टीनं असं अपेक्षित आहे, परमार्थ दृष्टीनं असं अपेक्षित आहे की जर खरी जाणकार कन्या या नावाने ती युक्त असेल तर ती आपल्याला जाताना टाटा करणार नाही, ती प्रतिज्ञा करून जाणार. आणि तिच्या जीवनामध्ये उत्सळता आनंद मला आज होत आहे. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण माझा सुस्वभाव, माझं शिक्षण, मी केलेलं कर्तव्य हे कारण नाही, तर संतांची माझ्यावर कृपा आहे. किंबहुना मी ही संतांची अत्यंत लढिवाळपणा करणारी अशी संतांची मुलगी आहे. हे जगद्गुरु तुकोबार लाडकी लेकमी संताची, 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 लाडकी लेकमी संतांची, मजवरी कृपा बहुतांची. ज्ञानेश्वरी आपल्याला सांगत आहेत की माझ्या आईवडिलांच्या पुण्याईनं मला आपोआप जन्मताच गर्भस्थापनेपासून सत्संग झाला आणि त्या संतांची मी लाडकी लेक आहे. त्यामुळं संतांच्या संदर्भाने असणारा भगवान किंवा हे ऐश्वर्याची अधिष्ठात्री देवता लक्ष्मी किंवा इतर संतजन सगळ्यांनाच या ठिकाणी सगळ्यांचीच माझ्यावर कृपा झाली. देव सखा जरी विश्व अवघे कृपा करी, अशा प्रकारची मला अनुभूती आलेली आहे. आज माझ्या हातात हिरवा असा असणारं जे कंकणाचा चुडा आहे तो अक्षय अशा प्रकारचा आहे, अविनाशी अशा प्रकारचा चुडा. म्हणजे अशा प्रकारचं जे सुख आहे, जे सुख दुःख संबंधरहित असं अशा सुखाच्या प्राप्तीची गुरुकिल्ली मला प्राप्त झाली. ही गोष्ट द्वितीय चरणात सांगतात. अकई चुडा हाती आला, 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 अकई चुडा हाती अक्षय चुडा हाता आला,
माझ्या हाताला आला म्हणजे मला सापडला, माझ्या अंकित झाला, अविनाशी सुख मला प्राप्त झालं. आणि त्या ठिकाणी अंकन मोतीला नाकाला, अंकल म्हणजे वर्तुळाकार डौलदार असा असणारी जी नथ असते ना, त्या मोत्याने सहित मढवलेली अशी जी नथ आहे ते नथुली ती माझ्या नाकात आहे. या ठिकाणी नाकात, नाक शब्दाचा अर्थ आपल्या संतांनी असं महापुरुषांनी म्हटलेलं आहे की जे घ्राणेंद्रिय आहे ज्याला नाक असं म्हणतात, तर हे नाक जे आहे तर त्या नाक खरं जीवनामध्ये खरं नाक कोणतं, तर निरपेक्षता हे साधूचं किंवा सत्प्रवृत्त पुरुषाचं नाक आहे. जीवनामध्ये दुसऱ्यासाठी परोपकार करत असताना आपलं स्वत्व वगळून दुसऱ्याच्या कल्याणासाठी प्रेम करणं आणि निरपेक्ष असणं हे नाक आहे. पण त्या नाकाला शोभा जी येते तर जसे काही अलंकाराने अधिक येते तसं आपल्यामध्ये ह्या नथीला जसा सोन्याला मोत्याची जोड द्यावी तसं जीवनामध्ये आपण दोही ठाई तुका नाही पडो देत चुका. संसारसुद्धा संसाराच्या ठिकाणी व्यवस्थित चालू आहे आणि अंतकरणामध्ये त्या ठिकाणी मन जे आहे ते परमात्म्याला दिलेलं आहे. असं जीवन असेल त्याला मुक्तता प्राप्त होते आणि ही मुक्ती हे त्याचं जीवनाचा स्थायी भाव होतो. म्हणून म्हणतात की अंकन मोती नाकाला. आणि हे सर्व करत असताना जशी मुलगी आपण पाठवताना तिला पाठराखण म्हणून किंवा मूळ हरी शब्द एक मूळचा त्या मुराळी पाठवतात, तो सुरक्षितपणे तिला पोच करतो, आनंदाने पोच करतो. तसे हे जे सगळे संत बांधव आहेत ही सगळी शास्त्र आहेत, ह्या सगळ्या अधिष्ठात्री देवता आहे आणि देवाधिदेव पांडुरंग परमात्मा आहे हे या ठिकाणी माझे मुराळी होऊन राहिलेले आहेत. असं साधारणपणे तिसऱ्या चरणात बोध मुरारी शृंगारीला, बोध मुरारी शृंगारीला, मुरळी शृंगारीला, बोध मुरळी शृंगारीला, चौऱ्याशीचा शिक्का केला, चौऱ्याशीचा शिक्का केला, लाड केले कमी संताची, लाड केले कमी संताची, चौऱ्याशीचा शिक्का केला, चौऱ्याशीचा शिक्का केला, लाड केले कमी संताची, लाड केले कमी संताची. माणसाच्या जीवनामध्ये काही कृपा लागतात आणि त्या कृपा 4 प्रकारच्या शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत. पहिल्यांदा माणसाची आपल्या अंतकरणाची कृपा पाहिजे, आपल्यावर कृपा पाहिजे की या ठिकाणी माझं कल्याण कशाने होईल याची आपल्याला रात्रंदिवस तळमळ लागली पाहिजे. कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. संताच्या पायाजवळ जाऊन आपण म्हटलं पाहिजे, काय हे खंड येईल कर्म, पारुष्यतील धर्माधर्म, कासयाने हे कळेल वर्म, मनवुनी श्रम वाटत असे. असं आपल्या जीवनामध्ये आपल्याला वाटलं पाहिजे. ही आपल्या अंतकरणाची कृपा आहे. पण ह्या कृपेने सगळं भागत नाही. ही कृपा आवश्यक आहे पण ही सर्वस्व देऊ शकत नाही. त्यासाठी आपल्या अध्यात्मशास्त्राच्या, धर्मशास्त्राच्या, वेद, स्मृती, पुराण यांच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादांचं आपल्याकडून रक्षण झालं पाहिजे. तेव्हा त्या मर्यादांचं ज्ञान असलं पाहिजे, म्हणजे शास्त्राचं ज्ञान असलं पाहिजे. मग त्या शास्त्राची आपल्यावर कृपा होत असते आणि ती शास्त्रकृपा आपल्या जीवनात झाली की आपल्याला कळतं तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. काय करावं काय करू नये असं जे शास्त्राने सांगितलं त्याप्रमाणे केलं की आपल्या अंतकरण हे शुद्ध होत असतं. आणि त्यानंतर तिसरी कृपा आहे की या ठिकाणी आपल्याला ईश्वराची कृपा पाहिजे. आपलं आरोग्य ठीक पाहिजे, आपल्याला सत्प्रवृत्ती, सद्विचार किंवा सद्भावना अंतकरणामध्ये उत्पन्न होण्यासाठी ईश्वर हा सर्वभूतानां हृद्देश अर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया तमेव शरणं गच्छ असं सांगितलेलं आहे. त्या ईश्वराची कृपा होण्यासाठी आपण त्या ईश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे, ध्यान केलं पाहिजे, म्हणजे त्या ईश्वराची कृपा आपल्यावर होते. आणि सर्वात शेवटची कृपा जी आहे ती कृपा आहे की मनुष्य
त्याच्यावर गुरुकृपा असली पाहिजे, संत कृपा असली पाहिजे. संत कृपेचे हे दीप, संत खरं हे कृपा उजळणारी दैदिप्यमान कृपा करणारे हे संत आहेत. म्हणून या ठिकाणी त्या संतांची कृपा आपल्यावर झाली पाहिजे. स्वामी महाराज सांगायचे, मनुष्य हे गृहस्थी जीवन जे आहे त्या गृहस्थी जीवनाची खरी धन्यता कधी आहे तर त्याच्या जीवनामध्ये कोणता तरी एक इष्ट मंत्र पाहिजे. गृहस्थी जीवनामध्ये एक इष्ट मंत्र पाहिजे, एक इष्ट संत आपल्या जीवनात असला पाहिजे, इष्ट ग्रंथ आपला असला पाहिजे. आणि अशा प्रकारचं जर आपलं जीवन असेल, इष्ट संत आहे, इष्ट मंत्र आहे, इष्ट दैवत आहे, आणि असं जर जीवन झालं तर ते निर्वेदपणे आपला प्रवास जो आहे तो सुखाच्याच दिशेने होतो. दुःख ते कैचे नये स्वप्नाशी, वृद्धिसिद्धी झाल्या कामारी दासी, त्याचे वर्मत्व आम्हापाशी, सुखे राहिलासी प्रेमाच्या. भगवंतावर प्रेम करीत जर आपण आपलं जीवनशैली जर आपण त्या ठिकाणी घातली तर आपल्याला याचा येची देही याची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा, अशा प्रकारचा अलौकिक दिव्य अतिंद्रिय अशा प्रकारची अनुभूती येऊ शकते असं संतांचं म्हणणं आहे. म्हणून या ठिकाणी आपल्यावर ह्या सगळ्यांनी मजवरी कृपा बहुतांची, सगळ्यांची कृपा आपल्याला पाहिजे. आणि हे लग्न जे आहे ना हे चिरंजीव कांक्षिणी ज्ञानेश्वरी किंवा या ठिकाणी असणारे वर्रात साहिल यांचं लग्न नाही, हे सगळं मानव जातीसाठी आहे. आणि संन्यासासाठी हे लग्न पाहिजे, ब्रह्मचर्यासाठी पाहिजे. याचा अर्थ जगद्गुरू तुकाराम महाराज आहेत, त्यांनी सांगितलेली आचारसंहिता जी आहे त्या आचारसंहितेचं पालन करणं, जसं गृहस्थाश्रमासाठी सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? जोडूनिया धन उत्तम व्यवहारे, 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 बघा, आपले 4 वेद आहेत, अनेक स्मृतिग्रंथ आहेत, 18 पुराण आहेत, सगळं संत वाङ्मय आहे. जगद्गुरू तुकोबारायांनी ह्या 4 आश्रमापैकी हा जो गृहस्थाश्रम आहे हा ह्या सर्व 3 आश्रमाचा किंवा वर्णाश्रमाचा पाठीचा कणा आहे. जर पाठीचा कणा मोडला तर मनुष्य भुईसपाट होतो. तसं गृहस्थाश्रमाची जी आचारसंहिता आहे ती सामूहिक रूपाने जेव्हा विस्कळीत होते तेव्हा संपूर्ण सामूहिक समाजाची अवनती झाल्याशिवाय राहत नाही. आणि जर गृहस्थाश्रम भक्कम असेल, धर्मशास्त्राचा आदेश पाळणारा असेल तर त्या ठिकाणी ते कुटुंब, ते गाव किंवा तो देश हा जो आहे तो देश या ब्रह्मदेवानी इंद्रादी देवतांनी लाळ घोटावी असं त्यांचं जीवन धन्य होतं. त्यासाठी एक आचारसंहिता फक्त 6 चरणात तुकोबारायांनी सांगितली. जवळजवळ हा अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे, पण मी आपल्याला स्मरण म्हणून तो अभंग वाचून दाखवतो. तो अभंग असा आहे: जोडोन या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी,
पर उपकार नेणे परनिंदा परश्रिया सदा बहिणी माया भूतदया गायी पशूंचे पालन तानेल्या जीवन वना माझी शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट वाढवी महत्त्व वडिलांचे तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. हे धर्म अर्थ आणि काम हे जे 3 पुरुषार्थ आहे ते 3 पुरुषार्थ गृहस्थाश्रमामध्ये साध्य आहेत, परंतु ते परम साध्य नाही. परम साध्य आहे परमपद मोक्ष. याची देही हे आजची डोळा ह्या मोक्षाचा जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा आपण प्राप्ती करण्यासाठी हा गृहस्थाश्रम आपल्याला प्राप्त झालेला आहे. तो ईश्वर प्रदत्त आपल्याला आलेला आहे, ईश्वर सेवा म्हणून आलेला आहे. आणि याचं फळ काय आहे तर मोक्ष हे याचं फल या ठिकाणी प्राप्त होतं. अशा प्रकारची स्थिती आहे. विठ्ठल म्हणून त्या ठिकाणी ती प्रतिज्ञा म्हणजे हे प्रतिज्ञापत्रक मनगटात बांधलं आहे, हे हृदयात धारण केले, हे मस्तिष्कात त्याचा निश्चय केलेला आहे. आणि तो हा आहे की काय अखई चुडा हाती आला आणि अंकन मोती नाकाला. याच्यानंतर आपण जे परमार्थ आहे आयुष्यभर साधना करतो, परंतु ती साधना करताना ज्या फलासाठी करतो ते फल प्राप्त होणं फार कठीण आहे. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते. अनंत जीवनामध्ये ही साधना केली असेल तर त्या ठिकाणी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी ह्या परमात्म्याविषयी आवड निर्माण होते आणि त्याच्याकडून त्याची भक्ती घडू शकते. तेव्हा आपल्या जीवनामध्ये ह्या ठिकाणी धर्म अर्थ काम मोक्ष ह्या पुरुषार्थापैकी धर्म पुरुषार्थ असला, अर्थार्जन जरी केलं, जीवनातल्या इच्छा ह्या जरी आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, पण याच्या पाठीमागे देखील संतांच्या आशीर्वादाचं बळ असावं. विठ्ठल या जीवनामध्ये खरं कृतकृत्यता कधी होते, खरा तृप्तीचा ढेकर कधी येतो तर ज्या वेळेला माणसाला अविनाशी सुख प्राप्त होतं, की जे सुख आलं आणि गेलं असं नाही, ज्या सुखात कधी वृद्धी होत नाही, ज्या सुखात कधी क्षय होत नाही, जे अविनाशी स्थिर स्वरूपात राहणारं सुख, त्या सुखप्राप्तीची गुरुकिल्ली मनुष्याला जेव्हा संतांकडून मिळते त्यावेळेला सगळ्याच कृपा आपोआप व्हायला लागतात. आपल्या जीवनामध्ये त्यांनी सांगितलं की जर ईश्वर तत्व आपल्या हातात आलं तर त्या ईश्वराने हे सर्व जग निर्माण केलेलं आहे. यतो वा इमानी भूतानी जायंते, ज्याच्यापासून ही प्राणीमात्र निर्माण होतात, ज्याच्यामध्ये राहतात, ज्याच्या पोटात विलीन होऊन जातात, तो हा विठोबा निधान. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. अशा प्रकारचा तो परमात्मा जो आहे त्या परमात्म्याची सेवा आपल्याकडून घडत गेली तर त्या ठिकाणी सांगतात की आपल्याला आत्मज्ञान आत्मबोध होतो. असं आहे की मी कोण आहे हे आपल्याला न कळल्यामुळं कायम आपण दुःखामध्ये निमज्जन करत राहतो. या ठिकाणी मी कोण आहे तर आपल्याला असं वाटतं हा 3.5 हाताचा देह मी आहे, किंवा ह्या देहामध्ये असणारं जे मन आहे ते मी आहे, किंवा त्याच्यामध्ये या ठिकाणी निश्चय करणारी बुद्धी मी आहे, किंवा ह्या 3.5 हाताच्या देहाचा अभिमान धारण करणारा जो अहंकार आहे तो मी आहे असं आपल्याला वाटतं. हा सगळा भ्रम. स्वप्नात सुद्धा बघा, स्वप्नातलं कोणतं शरीर नसतं, धनही नसतं, दारिद्र्यही नसतं, तरी दरिद्र झालं की दुःख होतं, स्वप्नामध्ये श्रीमंती आली की सुख होतं, आणि जागं झाल्यावर काहीच राहत नाही. आपल्या संतांनी हे आपल्याला भारतीय ऋषीमुनींनी खरं आपल्याला सांगून ठेवलेले आहे की या ठिकाणी ते स्वप्न जे आहे ना त्याचं वर्णन केलं आहे शास्त्रामध्ये. ते फक्त आपल्या कंठामध्ये एक पुरीतत नावाची नाडी आहे योगशास्त्राप्रमाणे, आणि ती केसाच्या 1000वा हिस्सा आहे, आणि तिथं हे स्वप्न पडतं, आणि त्या स्वप्नात हे सगळं लग्न येतं. असं कधी होईल का? इथं 10 एकराचा मंडप देता देता नाकी नऊ आले याच्या ठिकाणी, आणि एवढं आपल्या रात्री 10x10च्या खोलीत एवढं पंढरपूर भरलं कुठून? याचा अर्थ हे खोटं असतं. म्हणून ज्ञानोबा सांगतात हे वऱ्हाड हे स्वप्न गेम आहे. इथं आलेले हे वऱ्हाडी नाहीत, हे सगळं स्वप्न आहे, आणि हे सगळं जीवन पण स्वप्न आहे, आणि ते जी जागृत अवस्था आहे ती स्वप्नापेक्षा निकृष्ट आहे. विठ्ठल आपल्याला दुसरं याचे सहाय्य घे, त्याचं सहाय्य घे, त्यापेक्षा हा आत्मबोध हा खरा आपला मुराळे आहे.
की तो जर आपल्याबरोबर असला तर आपल्या जीवनामध्ये अंतकालापर्यंत दुःख ते कैचे नवे स्वप्नाशी, स्वप्नात देखील दुःख येणार नाही. वृद्धिसिद्धी झाल्या कामारी दासी, वृद्धिसिद्धी आपल्या अंगणामध्ये पाणी भरतील असं हे वर्म आहे. म्हणून या ठिकाणी हे वर्म जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बोध मुराळी शृंगारीला. नुसतं ज्ञान असलं वृक्ष त्याचा काय उपयोग नाही. असे सगळे लोक म्हणतात आम्हाला कळतं, मग कळतं तर मग झालं का समाधान? म्हणतात नाही कळतं पण वळत नाही. याचा अर्थ असा आहे की हा जो बोध नावाचा जरी आपल्याला आत्मज्ञान झालं तरी हे शब्दज्ञान परोक्ष ज्ञान एवढ्यावर भागत नाही. त्याच्या ठिकाणी काही सामुग्री लागते. त्याला खरी त्या ज्ञानाला शोभा येते ती भक्तिप्रेमाने येत असते. जे ज्ञानाला शोभा येते ती वैराग्याने येते. त्या ज्ञानाला शोभा दया क्षमा शांती परोपकार दान यांनी येते. परंतु जर एकदा मनुष्याला संत संगती झाली का हे गुण आपल्याला शोधावे लागत नाही, प्रयत्न करावे लागत नाही. संतांच्या कृपेने त्या आपल्या अंतःकरणामध्ये कायमचे येऊन स्थानापन्न होतात आणि आपल्या जीवनाचा हा आत्मज्ञान हा स्थायी भाव होतो. विठ्ठल विठ्ठल. आणि काय होतं हा आत्मज्ञान झाला की आपल्याला काय होतं तर बोध मुराळी शृंगारीला. जर त्याला शृंगार केला सजवलं म्हणजे त्याच्या ठिकाणी बाहेरचे सगळे सद्गुण आहेत आणि आत्मज्ञानाने त्याचा अंतःकरण तृप्त झालेला आहे. असा जर झाला तर बोध मुरारी शृंगारीला आणि 84चा शिक्का केला. आपल्याला खरं जाणीव नाही, आपण वेळही नाही, आपण विचारही करत नाही. पण मनुष्याने दिवसातला 5 मिनिट तरी विचार केला पाहिजे. मी कोण आहे, मी कुठून आलो, मला कुठं जायचं, माझ्या जीवनात सुखदुःख का, हे जन्ममरण मी किती दिवस येणार, किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित मनवनी जीव भ्याला शरण गेला विठोची. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून या ठिकाणी अशा प्रकारच्या आपल्या जीवनामध्ये आपल्याला वाटलं पाहिजे की या संसार दुःखातून मुक्त व्हावं. आणि त्यासाठी ह्या ज्ञानाबरोबर काय पाहिजे तर ते सांगतात. त्या ज्ञानाने काय होतं तर 84चा शिक्का केला. आपल्याला 84 योनी आहेत. ह्या ठिकाणी जसं आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडावा त्याप्रमाणे आपल्याला हे मनुष्य शरीर प्राप्त झालेलं आहे. आणि अशा वेळेला जर याच्यामध्ये आपण आपल्या जीवनाचं कल्याण परम मंगल कार्याने घेतलं नाही तर त्या ठिकाणी काहीच काळजी करायचं कारण नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. या ठिकाणी पुन्हा पुन्हा आईच्या उदरात जाणं आणि पुन्हा पुन्हा जन्म घेणं आणि याच्याशिवाय काही नाही. आणि जन्म आणि मरण यांच्यामधलं ज्याला आपण जीवन म्हणतो हे ह्या जीवनात जर पाहिलं तर कधीही सुखाचा लेशसुद्धा नाही. आपल्याला भ्रमाने ह्या शब्दस्पर्शादी विषयात सुख वाटतं परंतु तो सुखाभास आहे खरं. म्हणून रुसलो संसारा सर्प हा विखार पांढरा मजशी तुझशी अंतर रे दातारा या दावेदारानिमित्त असं तुकाराम महाराजांनी भगवंताच्या संतांच्या कृपेने ह्या संसाराचं स्वरूप जाणलेलं आहे. म्हणून ते म्हणतात की हे जर परमार्थ आम्ही जीवनामध्ये केला तर हे करीत केल्यामुळं आम्हाला 84चा शिक्का केला. म्हणजे 84 लक्ष योनी जे आहेत ना ते त्या 84 योनी भगवान संत आपलं मन आपल्याला सांगतं की आता या 84 योनीतून सुटलेला आहे कारण तू मुक्त झालेला आहे. हा तुझा शेवटचा जन्म आहे. आता तुला जन्म नाही मरण नाही. आता मरण माझे मरून गेले मज केले अमर ठाव पुशिले बुड पुशिले ओस ओसले देहभाव. अशा प्रकारची स्थिती आहे की मरणाला मारलेला आहे. आपले मरण पाहिले म्या डोळा जाहला तो सोहळा अनुपम्य आनंदे दाटली तिही त्रिभुवने सर्वात्मकपणे भोग झाला. आणि हे खरं लग्न आहे. आणि हे लग्न आज या ठिकाणी चिरंजीव सभा कशी ज्ञानेश्वरीचं आणि चिरंजीव साहिल यांचं नसून तुम्हाला आम्हाला मानवी जीवनात दररोज हे लग्न झालं पाहिजे. दररोज आपल्याला बोध आत्मबोधाचा काहीतरी विचार केला पाहिजे. तो संतांच्या संगतीत होईल, दुसरं त्याला कोणतंही साधन नाही. थोडक्यात सांगतो की जीवनामध्ये सुख पाहिजे असेल तर सुखाचे 2च पत्ते आहेत आणि ते पत्ते म्हणजे सुख एक हेची ठाई बहुपायी संतांचे. व्याह्या जावयांच्या संगतीमध्ये ह्या सुखाची प्राप्ती होणार नाही. या सुखाची प्राप्ती संतांच्या संगतीत होईल. दुसरी संत काय रस्त्यावर पडले नाही. तुम्हाला संत दररोज भेटतील आणि मार्गदर्शन करतील असं सांगता येत नाही. पण त्या संतांनी लिहिलेलं जे अक्षरवाङ्मय आहे, ज्ञानेश्वरी आहे, एकनाथ भागवत आहे किंवा तुकोबारायांची गाथा आहे,
याचं चिंतन करा. त्या रूपाने ते संत तुमच्या आमच्याशी बोलत राहतील आणि त्या ठिकाणी आपल्याला ह्या आत्मानंदाची प्राप्ती करून देतील. आणि हे जरी तुम्हाला साध्य झालं नाही तर संत सांगतात की सुख एक हिची ठाई बहुपायी संतांचे. संतांचं सुख आहे आणि दुसरं सुख कोणाजवळ आहे? सुखरूप आयसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. फक्त आपलं इष्टदैवत पांडुरंग परमात्मा हे सुखरूप आहे आणि त्याच्या आपण जर कास धरली तर तो परमात्मा भवसागर तरता कार्य करीतसा चिंता, पैल उभा दाता कटी कर ठेवणी, त्याचे पायी घाला मिठी मोल निघे जगजेठी, भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. अशा प्रकारचा हा परमात्मा आहे. परंतु ही जी स्थिती आहे तीच त्या ठिकाणी सांगतात की आखई चोडा बोधमुराळी हा? 84चा शिक्का केला. बोधमुराळी शृंगारीला 84चा शिक्का केला. त्याला भगवान परमात्मा संत त्याचं अंतकरण सांगतं की आता 84चा शिक्का केला. हे सगळं पाकिट जे आहे ते कायमचं तुझ्यासाठी बंद झालेलं आहे. आता तुला जन्म घ्यावा लागणार नाही. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना एर झारे चिराच पडे. तू योग्य प्रकारची शास्त्राने संतांनी सांगितलेला आचार पाळलेला आहे, सद्विचार केलेला आहे, सद्भावना केलेला आहे. आता तू या ठिकाणी ऋषींच्या ऋणातून, देवांच्या ऋणातून, आईवडिलींच्या ऋणातून, स्वतःच्या ऋणातून मुक्त झालेला आहे. कसा? आता तुझं लग्न लागणार आहे. कोणतं? तुका म्हणे मुक्ती परिणली नवरी, आता दिवसचारी खेळीमेळी, याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतेने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेच्या. अशा प्रकारचं हे जे जीवन आहे ते तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. असा मनुष्याला स्वतः आत्मविश्वासाचा ढेकर येतो. आणि त्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय 4थ्या चरणात सांगतात की तुका तुकी उतरला, तुका तुकी उतरला, तुका तुकी उतरला, तुका तुकी उतरला. सहानकीचा कौल दिला, सहानकीचा कौल दिला, लाडकीले कवी संतांची, लाडकीले कवी संतांची. कौल दिला, कौल दिला, लाडकीले कवी संतांची, लाडकीले कवी संतांची. माझवरी कृपा बहुतांची. माझवरी माझवरी कृपा बहुतांची, बहुतांची. माझवरी कृपा माझवरी कृपा बहुतांची. ए
तुका तुकी उतरला. तुकाराम महाराजांचा अभंग आहे की तुकोबाराय काय म्हणतात, तुकिता तुलनेशी, आपले रामेश्वर भट्ट म्हणतात, तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशे आले, मनोनी रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. या ठिकाणी तुका तुके उतरला म्हणजे काय, तर ब्रह्म जे आहे सच्चिदानंद घन ब्रह्म, त्या ब्रह्माची आणि तुकोबारायांची जर दोन पारड्यात ठेवलं तर त्यांची समानता आहे, साम्य आहे, अर्थात दोघांचं ऐक्य आहे, लक्षणाचं सारखंच आहे. हे सच्चिदानंद अद्वय आहेत ब्रह्म, आणि तुकाराम महाराज सुद्धा सच्चिदानंद अद्वय अकर्तृ अभोक्तृ अशा प्रकारचं असंग निर्विकार ब्रह्म हे तुकोबाराय आपल्याला समजतात. म्हणून ते म्हणतात की या ठिकाणी असं जर तुकातुकी उतरला असं जर झालं तर परमात्मा संत त्याला सहानकेचा कौल देतात, म्हणजे त्याला सहानुभूतीची संमती देतात की खरोखर जन्मा आलियाचे आज फळी झाले साचे. ज्यासाठी तू उपासना केली, ज्यासाठी श्रवणादी अंतरंग साधन केलं, जप केलं, तप केलं, यज्ञ केलं, दान केलं, ती सगळी आज तुझ्या जीवनामध्ये त्याच्या अनुभूतीच्या रूपाने ही सर्व आज फलीभूत झालेली आहेत असं या ठिकाणी सांगतात. म्हणून म्हणतात की सहानकेचा कौल दिला. ज्ञानेश्वरीसाठी जर हा अभंग म्हटलं तर त्याचा अर्थ असा आहे की तुकी तुका उतरला. या ठिकाणी जर तुलना केली तर ज्ञानोबाराय सांगतात, पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता, अनायासे आत्महिता भेटेची गा. जर तुम्ही या ठिकाणी पतीच्या मताचं अनुसरण केलं तर पतिव्रतेला वेगळं यज्ञ, दान, तप काही करावं लागत नाही. नो पतिहु परदैवतम, पतीपेक्षा दुसरं कोणतंही श्रेष्ठ दैवत नाही. आणि असं जर केलं, पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता, अनायासे आत्महिता भेटेची गा. अनायास प्रयत्न न करता तिचं मंगल, कल्याण, तिला मोक्ष हा होत असतो. ज्ञानोबारायांची ओवी आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता, अशा प्रकारचा एक अलौकिक अधिकार तिला प्राप्त होत असतो. आणि ह्या कसाला जर उतरलं तर ते म्हणतात सहानकेचा कौल दिला. या ठिकाणी सहानकेचा कौल म्हणजे त्याला दुसरं एक आहे की या ठिकाणी तिला स्वानुभूतीची संमती दिली, किंवा या ठिकाणी त्या प्रेमपूर्वक अंगीकार केला की खरोखर तू माझ्यासाठी हे संपूर्ण जीवन व्यक्त केले, समर्पित केलेलं आहे. आता तुझी माझी शरीरं दोन आहेत पण तुझा माझा आत्मा एक आहे. या असं जेव्हा आपण म्हणतो, वी आर फ्रेंड्स विथ टू बॉडीज, आपले दोन शरीर आहेत पण वी आर फ्रेंड्स विथ टू बॉडीज बट वन हार्ट, परंतु आपलं हृदय मात्र एकच आहे. आणि हा खरा गृहस्थाश्रम आहे. लोक उगीच त्याला म्हणतात का हो तुमचं काय बिघडलं, पती पत्नी, नेहमी लोक म्हणतात की हे इगो प्रॉब्लेम आहे, म्हणजे अहंकार आहे. अरे तो अहंकार मातीत घाला आणि आपलं समर्पण करा, तुम्हाला अनायास सुख प्राप्त होईल. विठ्ठल विठ्ठल मी सांगितलं ना, एक संस्कृतचं भारतीय संस्कृतीपासून साहिल हे नाव उत्पन्न नाही, पण आपल्याकडं असे आपलं विठ्ठल नाव आहे, हे कुठं श्रुतीमध्ये आलं. त्यासाठी विद्वानांनी असं सांगितलं की याचा उपाय असा आहे, हा मंत्र आहे विठ्ठल, सभूमी विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठ दशांगुलम, हा मंत्र झाला. तसा इथं सहानिकेचा कौल दिला. सहा हे नाव आहे ते, आणि कौल दिलामध्ये ल आहे, बरोबर आहे ना याच्यामध्ये. म्हणून या ठिकाणी जे साहिल हे जे नाव आहे ते म्हणतात, जर ज्ञानेश्वरीनं जीवनभर ज्ञानेश्वरीचं अनुसरण केलं तर ते मी तुला सहाय्य करील. विठ्ठल लग्नाची मंगल वेळ येऊन ठेपलेली आहे, तेव्हा आता जडीत मोड धरण्यात मजा नाही, आहे की नाही. तर आता या ठिकाणी आपण सगळेजण आलोय, मी एकटा बोलतो, मनात असो की नसो सगळ्यांना मौन धरून ऐकावं लागलं. आता आपण सगळेच मिळून चांगल्या गप्पा गोष्टी करून लग्नाचा आनंद घेऊ. विठोबा जय विठोबार कुमार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली
हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज महामुनी अगस्ती महाराज की जय. या- सर्व टाळकरी मंडळ आहे तिथंच खाली बसा. या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे सभापती माननीय नामदार राम शिंदे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दोन्ही थांबा. परिवाराच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत. या विवाह सोहळ्याच्या प्रसंगी ज्यांच्या संकीर्तन सेवेतून विनेकर तिकडे जा ज्यांच्या संकीर्तन सेवेतून आपण मंत्रमुग्ध झालोय, महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचं श्रद्धास्थान परमश्रद्धेय श्री गुरु श्री हरिभक्तीपरायण साधक हृदय डॉक्टर नारायण महाराज जाधव डॉक्टर बाबा या नावानं सर्वदूर सगळ्या आळंदीचं वारकरी संप्रदायाचं श्रद्धास्थान असलेले श्रद्धेय बाबा प्रकृती अस्वास्थ्याचं कारण असूनही केवळ इंदोरीकर महाराजांच्या प्रेमास्तव आशीर्वाद देण्याच्या करता या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्या वारकरी मंडळीला विनंती करतो, जोरदार टाळ्या वाजून आदरणीय बाबांच्या प्रती आपण कृतज्ञता व्यक्त करूया. या निमित्तानं प्राध्यापक नामदार रामजी शिंदे साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालंय. सर्व टाळकरी आणि महाराज मंडळी आजूबाजूला जी उपस्थित टाळकरी आहे, फक्त महाराज मंडळी बसून राहा. टाळकरी मंडळीने सगळ्यांना विनंती आहे की आपण समोरच्या बाजूला स्थानापन्न व्हायचं आहे. सर्व मान्यवर महाराजांच्या करता आपण उजव्या बाजूला वारकरी व्यासपीठ या ठिकाणी केलेलं आहे. आपण सगळ्यांची बसण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करणार आहोत. मी